हाय नमस्कार. काल झाला पाडवा आणि कालच्या पाडव्याच्या आज सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हा सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आहे का नाही. तर हा बघा गॅस संपलाय, तर इथं चुलीवर चाललाय राडा स्वयंपाकाचा. काल तर काय उन्हात तानातच पोळ्या लाटल्या बघा. आणि पाऊस येतोय, अजून गाडगुड वाजतंय, वारं का वारं सुटतंय. आणि हा का तुम्हाला पाहुणे रावळी दाखवते. ननंदबाई हाय, आमची मोठी बहीण हाय, छकुली हाय, आणि आमचं मोठं मेहुणं घरात झोपल्यात आहे. कशाला दाखवा. छकुली म्हणते मला नका व्हिडिओमध्ये घेऊ, नाहीतर सक्रातीला मी आलते त्या टायमाला मला सगळे म्हणत होते काय काय, आणि आता बी म्हणते तशीच, मग मला नको घेऊ. मी म्हणलं लोक तसेच म्हणत असतात, म्हणलं लोकांचं काय मनावर घेते. हाय का ना छकुल्या, हाय का ना छकुल्या. तर ह्या बारीनं मनुबाई घेऊन जायची छकुलीला. त्या आवीचं आणि छकुलीचं बिलकुलच पटत नाही, त्यामुळं मनुबाई म्हणले जाते मी घेऊन. म्हणले आता नको पाठवू तिकडं. हे आत्या पण म्हणत होती चल, पण छकुली नग म्हणले आत्याकडं. म्हणले तर आत्या संग जाणार आहे मीच, आहे का नाही बाय. तिकडच्या चुलीवर चालल्या त्या भाकरी उन्हात. वळका बरं ती कोण आहे. इडी वाकडचे हौशे नाही वाटतं ते आता. कोणतरी पहिलं काय म्हणायचं तिला घरीचं मटण चारलंय. कोण चारत असतं का, नसतं चारत. घर कशामुळे चारली तर वना फिरायसाठी आला बघा दुकानातला फोन. दुकानाला पाठवलं होतं पुरींला, तर पुरी बी एवढ्या आगाव आहे त्या की ज्या दुकानात मी त्यांना पाठवलंय त्या दुकानामध्ये घ्यायला नका म्हणायला लागल्यात कुरकुरे. आम्ही दुसऱ्या दुकानात घेतो. मग ती दुकानदार काय त्यांना पैसे देणार. मग घेतली एक तेलाची बाटली. आता आमची मोनबाई मला पण माझी पण इनी घालायची, तेल लावायचे, कारण मला जायचंय आता पुण्याला. रविवारी हाय सण्याचे हे काय म्हणतात ते परीक्षा. सकाळ सकाळ गेलं तर सण्या आणाय. आता वाजलं तर 10, आता 11 वाजता त्याची शाळा सुटून तासभर टाइम आहे. तर बघा आता मोनूबाई का नाही छकुलीची इनी कशी घालते. तर आमच्या मोनूबाईनं का नाही काल लय काम केलंय. ह्या बघा सगळं सारवून सुरवून काढलं. परत सरपण लय मोठं आणलं. ह्या बघा सरपण आणलंय. छकुलीला काही इनी घातलेली आवड नाही. इकडून जरा काळच दिसायला लागलं आहे का नाही. महाग सारखं काय थोडं. आणि हा का सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर आपल्या घराला मी कलर दिलाय. कसा दिसतोय कलर, एकदम फॅन्टास्टिक आपलं घर. काल मी दिला चुलीला पोतारा. लाईटीवरची शेगडी आणायची. आता तेल लावल्यावरती येणे तर गोड दिसते का ग, का दिसते. डोकं काय डोकं तर तेल लावलंय काय एवढी बिडी दिसते का काय तुला. आता येण्याची येणार कोणते तुम्हाला तर. अगं तेलाने केस करतात. तेल लावली ना तर साधी लय भारी दिसते. साधी नको, साधीचा कटाळा आला मला तर. आंब्याच्या झाडाला आता पाडवा कालच झाला तरी आंब्याच्या झाडाला तुरा बघा. तुमचं झाडच आहे एवढं एवढं बारकं. कोणचं त्याला तुरा नाही तर काय होईल. आणि बाय म्हणते या सगळ्या गावाच्या झाडाला आंबा आल्या तर तुमच्या आंब्याला केव्हा आंबा यायचं. मी म्हणलं अजून 3 वर्ष टाइम आहे. हे आपलं सीताफळीचं झाड. मग त्याचा आंबा खायचा आता मला. त्याचा आंबा खायचा नाही. मग कशाला लावला आमच्या इथं. काढ बरं तुझं
तुझ्यापाशी ठेवायचं, त्या अजिबात आमच्या इथं लावायचं नाही. उचल तुझं आंब्याचं झाड आणि जा बरं इथनं, माझ्या पुढे बसू नको. दे की गं मम्मी त्याचा आंबा मला. नाही पेरूचं झाड तुझ्यामुळे झालंय. कुठं अगं पेरूला पेरू किती लागले ते कुठं लागले त्या सगळं काम अगं झालं. मी रोज खायचे त्याचं पेरू. हम्म. आता पेरूचा सीजन संपत आला तर याला 12 महिने पेरूच लागते का? आल्या बाय 2 हिरोन्या जुळ्या. जुळ्या म्हणजे एक काळ भंगार आहे, एक गोरफान. तिला काळी म्हणजे बघ किती राग येतोय. हम्म. मग किती काय आणलं खायला? नाही ग, चांगलं ते बाबा कुरकुर देत होतं तर नाही काय आम्हाला. गरीब आहे ग सोनीची पोरगी. काळी भंगार आहे, नाही गरीब आहे. काळी भंगार आहे. काय कोळसा खाऊन आले आणि कोळशाने आम्ही तू काय लय गोरी कोळशा म्हणजे तू तर तुझ्या पॅन्टीवाने आहे म्हणते. कुठं चालली बाजारला? बारकी पिशवी धुवली म्हणजे बाजारचं याड लागले. अजून एक तर लय बारकी पिशवी आहे तसलीच आहे. मग तर काय बाजार घरी येईन येरवाळेच. द्यायचं का आपल्याला पिशवी पैसे सगळंच बसतंय का? हां बघायला हसराय पागरायचं कोणाच्या? आमच्या पॅन्टी त्याची चडी सुसा मावशीची. सुसा मावशी म्हणती ग सुसा मावशी. हा का सोने उन्हा तानाचं आता गॅस नाही म्हणल्यावर काय करा ऊन ताण. करते म्हणलं होतं तर नग बाया करते माझी मी. तुला लय उशीर लागतंय ग म्हणून म्हणलं. उशीर काय त्या दिवशी किती पटापटा केल्या मुनबाईला विचार की बाईला विचार. शिकवा आलत्या. बाय तुझ्या आधी आले त्या तुमच्या आधी. तिथं कोंबडे आणली होती तर 10 भाकरी उन्हातच केलत्या मी. आणि मग तू उन्हात केलं आणि मला काय म्हणते मग लय ऊन आहे. आणि ती पण दुपारच्या का हो बाय. नाता भाऊजीच्या इकडं मी 10 भाकरी केलत्या. नाता भाऊजीनं कोंबड्या आणले बाय आलेल्या दिवशी. काल चूल सारवली बघा. काल चूल सारवली परत पटांगण सारवलं सगळं इथून तिथून. इथं चूल आहे परत इकडं सरपण आणलं एवढं मोठं. सगळे म्हणत होते पाडव्याच्या दिवशी सरपण गोळा करत नसतात पण आम्ही ऐकतोय होय होईल ना. सरपणच नव्हतं पोळ्या कराय तर काय तुम्हाला जाणंच होतं. आंब्याच्या झाडाची पानं नको तोडू. ह्याचं पण नको तोडू चिकूचं. मग त्याने बाजाराला घ्यावं काय मग ही नको तोडू ती नको तोडू तिकडं नको जाऊ. बाजारला भेळ आण बरं का मला भेळ आणि भजा. अयो पुरीने तोडले की ग सोने हो दाखव की. हे बघ आंब्याची पालं. काय तू काय तोडलं आंब्याचं? तोडू दे चांगलं असतं. हे बघ चांगलं असतं हे वाढतंय अजून. पुढच्या वर्षी आंबा खायचा ना. हो का ही तर आंबा आंबा नाही खायचा आम्हाला काय राखायचं. तिथे काय भेटलं कुणाच्या तर बरं आपल्या झाडाला कसं कायला नाही त्या अजून. अगं त्याचा अजून टाइम नाही झाला. हे झाड नाही ग आपलं रानातलं झाड. त्या रानातलं तुमचं झाड. हा नाता भाऊजी त्या दिवशी मला वहिनी म्हणलं आज बसले म्हणलं वहिनी ओ राधा वहिनी. मी म्हणलं बया राधा वहिनी अव चहा पाणी करा की यारवाळे म्हणलं ह्या का ही मला काम झालं की काम सांगतात दोघी जण कसं करू थांबा जावं म्हणलं ह्या दोघे कपडे घाल. देवळ्याचा पप्पा काय म्हणलं वहिनी? वहिनी ओ राधा वहिनी मी किचन वाटत होते. नाता भाऊजी काल कुणाला सांगत होतो बाय करमाळ्याच्या आजीला ती आपल्या ह्याच्या जीवरच्या आजीला. हां काय करताव जेवण हे झालं का तर काय म्हणते तर माहिती आहे का सोने. करायला लागले त्या. राधा वहिनी भाकरी थापायला लागली या. राधा वहिनीनं भाकरी केल्या की मग जेवायचं. मुदाम चिडवतात ग. का पैसे संपले काय? कामाला जात नाही तुम्ही खुरपाय काय नाही पण पैसे संपले आम्हाला सांगता बाय. काय म्हणते माझा थोडाच घेतलाय. काय ग थोडा बाजार घेतला पिशवी भरून तर आणायचा कुण्या गावचा बाजार आहे. दादाने
दादाने पैसे दिले नाही का? चोकली दिसतच ना ती म्हणली आवाज म्हणली सोना वहिनी चला की लय हसते होते वाटतं. तू होती का गं? हो गुढी ताई चला की आव चला की गुढी ताईला बोलव बघ गुढी ताईला बोलवला गुढ्या ताईला गुडी म्हणले चोकली म्हणली गुडी ताय चला की सण्याला बाहेर पण ती गुडीला बोल गुड्याला ना आपल्या हात काय पण लेकरं खेळते ती ग मोठ्यांचं बघ. पहिलं तर कावीज आणि छकुलीचा खेळ. त्यांना पगार दिले नाही दादाने कसं काय बाजारला जायचं पहिलं छकुली पैशातच आणलंय म्हणून बाय आम्ही भट्टीवर होतो ना तेव्हा ते 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 कुंबले झाले ते बाळातीन नव्हती झाली चांगली पोरगी त्याची बसत होते आणि हे कसे करायचे ए कोमल अगं पोरगी घे की म्हणजे ती बघितलेलं जिजीने हाका मारलेलं. पोरगी घे की अगं पोरगी रडती या तिला थांबावा ते आज सून चाळायची मला एवढ्या 2-4 पाट्या चालते आणि जाते काय ह्याचा खेळ आणि म्हातारी काय करायचे ह्याचा खेळ बघायचे आणि पुन्हा मग हसू फडत येऊन सांगायचे सगळ्यांना माझी आणि माझ्या सोनाची पुरी कॉपी करते त्या छकुलीन कावे आणि तेव्हा काय सण्या नव्हता आणि पुरीला बारक्या बारक्या होत्या. माझी बी घालती काय अशी साडी घाल छकुलीला मस्त आहे म्हणून बरं माझी घाल मस्त नको घालू ती घाल कोणची घालू काल आणलेली काल जम्पर त्याच्यावर जम्पर आहे का जांभळ्या कलरचं नाही का काळा ती जांभळी घाल की हाय की त्याच्यावर हिरवा झंपर काल आणलेली कोणती काल आणली की तिने रात्री तुझी गोल असतील की तिला येतात तिला माझं सगळं झंपर छकुलीला. चॉकलेटी जम्पर घाल आणि ती साडी चांगली दिसणार हम्म. काळा असेल की आपण शिवून आणलं छकुलीला दुसरं कानातलं घ्यावं म्हणते मी. नको आहे, राहू दे कुठं हिथं फिरायला लागली तू, कुठं बाहेर राहायला चालली? हम्म. रंग चांगले दिसतात तिथे. तिला लय जुन्या वाटायला लागल्या आता. तवाच्या ह्याच्या चांगलं दिसतात. पैसे कुठं घालवायचं बारके वाटतं कमी पैशात आहे ती आता थोडं महाग झालंय मग घे ना गं. न ग बाई मी नाही आता घेणार बस झालं. शाळा शिकली असती तर मला वाटत होतं 10वीला जर गेल्या ना 10वीला गेल्यावर ही कानातली ह्यांची उपयोगी येते आणि शिक्षणाला ह्याला उपयोगी पडतात म्हणून मी लय बारक्या बारक्या होत्या तेव्हा केलेलं. काय आणलेलं लावायला खेकडा आणला का खेकडा नको इकडे म्हणू का